नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत असा सुक्या करंदीचं कालवण बनवणार आहोत किंवा रसा बनवणार आहोत. अतिशय चविष्ट असं हे कालवण तयार होतं. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे कालवण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. सुक्या करंदीचं कालवण बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी ओलं खोबरं घेणार आहोत. कालवण बनवण्यासाठी इथे आपण ओल्या खोबऱ्याचाच वापर करायचा आहे. ओल्या खोबऱ्यामुळे ह्या कालवणाला छान अशी चव येते. 1 छोटा आल्याचा तुकडा, 7 ते 8 लसूण पाकळ्या. त्याच्यानंतर इथे आपण कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. हे वाटण आपण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे पाण्याचा वापर करायचा आहे. इथे आता वाटण छान बारीक करून झालेलं आहे. वाटण बारीक करून झाल्यानंतर इथे आपण आता कालवण फोडणीला देणार आहोत. पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून झाल्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा सतत परतवत राहायचा आहे, म्हणजे सर्व बाजूने छान कांदा तळला जातो. तर इथे आता कांदा परतून झालेला आहे. कांदा परतून झाल्यानंतर इथे आपण एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटोचा वापर करणार आहोत. कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत इथे आता परतून घेणार आहोत. टोमॅटो परतून झालेला आहे. इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. 2 चमचे आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत. घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला. साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता. आणि 1 चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत. तेल सुटेपर्यंत इथे आता पावडर मसाले परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर इथे आता पावडर मसाले आपण परतून घेणार आहोत. इथे आता पावडर मसाले परतून झालेले आहेत. साधारण तेल सुटलेलं आहे. आपण इथे आता ओल्या खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे, ते मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. 1 मिनिटभर आपण हे वाटण मसाल्यावर परतून घ्यायचं आहे. पाण्याचा बिलकुल वापर न करता 1 मिनिटभर आपण हे वाटण आहे ते मसाल्यावर परतून घ्यायचं, म्हणजे रस्सा छान तयार होतो. इथे आता वाटण परतून झालेलं आहे. वाटण परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर इथे आपण आता झाकण ठेवून 5 मिनिटासाठी एक वाफ येऊ द्यायची आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. इथे आता 5 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून इथे पाहू शकता साधारण थोडंसं तेल सुटलेलं आहे. इथे आता मसाला आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत. मसाला ढवळून झाल्यानंतर इथे आवडीप्रमाणे वांगं, बटाटा आणि शेवग्याच्या शेंगांचा वापर करणार आहोत. मसाला ढवळून झालेला आहे आणि इथे आपण आता बारीक चिरून घेतलेले बटाटे, वांगं आणि शेवग्याच्या शेंगा आहेत त्याचा वापर करणार आहोत. वांगं, बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा चिरून पाण्यामध्ये ठेवून द्यायच्या, म्हणजे काळ्या पडत नाही. इथे आता पाण्याचा वापर न करता 1 मिनिटवर आपण मसाल्यामध्ये शेवग्याच्या शेंगा, बटाटा आणि वांगं परतून घेणार आहोत. परतून झाल्यानंतर इथे आपण आता गरम पाण्याचा वापर करायचा आहे. इथे तुम्हाला रस्सा कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाणी वापरल्यामुळे छान रस्सा तर्रीदार आणि रस्सेदार असा तयार होतो. गरम पाण्याचा वापर केल्यानंतर एकदा आपण आता रस्सा ढवळून घेणार आहोत. रस्सा ढवळून झाल्यानंतर झाकण ठेवून बटाटा, वांगं आणि शेंगा आपण शिजवून घेणार आहोत. इथे आता 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि वांगं, बटाटा आणि शेंगा छान मऊसर शिजलेले आहेत. तर एकदा आता रस्सा आपण आता ढवळून घेणार आहोत आणि बटाटा इथे पाहू शकता छान मऊसर असा शिजलेला आहे. असा हा रस्सा तयार करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर करंदी साफ करून घेतलेली आहे ती आपण कोमट पाण्यामध्ये 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर इथे आपण रश्श्यामध्ये वापरणार आहोत. करंदी शिजायला फारसा वेळ लागत नाही. तर इथे आपण आता करंदी साफ करून कोमट पाण्यामध्ये ठेवलेली ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. करंदी धुवून झाल्यानंतर इथे आपण आता रश्श्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. इथे आपण आता रस्सा एकदा ढवळून घेणार आहोत. इथे आता करंदीचा रस्सा ढवळून झाल्यानंतर बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर रस्सा आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत. 5 मिनिटासाठी रस्सा उकळून घ्यायचा आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. रस्सा छान उकळलेला आहे. गॅस बंद करायचा आहे. झणझणीत असा सुक्या करंदीचं कालवण तयार करून झालेलं आहे. नक्की एकदा अशा पद्धतीने हे कालवण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.